मित्रांनो आपल्याला 3च सोंडगे भेटले आहे. याची भाजी किती बनणार आहे. काटे टोचल्याशिवाय आपल्याला ही भाजी पण भेटणार नाही. इकडे दिसत त्यावर का ह्या पण डायरेक्ट रागात निघाला मित्रांनो. तर गवतानाच पुसतो पायल जखम पण झाली मित्रांनो. हेच खरी मेहनत राहते. रानात येऊन भाजी न्यायची आणि प्रत्येक गोष्टी सामोरे जायलाच लागत मित्रांनो. काम करणार असा माझा वाद आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो पाठीमाग काय दिसत आहे हे घायपत आहे. घायपत तर या घायपताचा जो काय सोंडगा निघतो त्याची पण भाजी बनवतात मित्रांनो. त्यासाठी आपण आलेलो आहे रानामध्ये घायपत शोधण्यासाठी. बघूया आता आपल्याला भेटत की नाही ते सोंडगा आणि ती भाजी. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ ना संपूर्ण बघावा लागेल बरं का. कारण ही रानातली भाजी आहे आणि ही रान भाजी शोधणं पण तितकंच अवघड आहे. काट्या कुट्यातून आता ही भाजी काढावं लागेल सापडली तर मित्रांनो. चला व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघावंच लागेल. हे पार वाळेल माळ रानात आलो आहे. घायपत शोधित येताना आहे घायपत. तर येतात निघले आहे सोंडगेवर का. पण मग ते लयच निबार आहे वाटत. हे निबार होऊन जायला आहे येताने हे. तर याचीच भाजी करत पण आपल्याला ते कवळा पाहिजे मित्रांनो. पाहू बरं कस काय कवळा आहे किती जिथपर्यंत कवळा आहे तिथपर्यंतच घ्यायला लागला आपल्याला मोडून. बघू आता जिथं मोडल तिथं कवळा समजायचा. ह्या असा कवळा पाहिजे मित्रांनो. हे पण हे आपल्याला सापडलाय कवळा बर का. कारण हे कवळाच लागत मित्रांनो. याची भाजी तर एकच नंबर लागते मित्रांनो. कारण ही भाजी खायचा म्हणजे योग हा वर्षातूनच येत असतो. त्याच्यामुळं अशा रानातल्या भाज्या शोधणं आणि त्या शोधून आणणं पण तितकंच कठीण आहे मित्रांनो. चला आता आपण या भाजी तोडणार आहे. अजून सापडायचं आहे कवळी कवळी. तुम्हाला दाखवू किती सापडले ते मित्रांनो. हे सगळे घायपत आणि या घायपतात इतके तीक्ष्ण काटे असतात ना काय बोलूच नका. हे काटे टोचले तर डायरेक्ट रक्तच निघत मित्रांनो. चला इथे एक सोंडगा आहे थोडासा तो पण घेऊया. चला बघूया कस काय आहे. कारण हा जिथं वाकल ना तिथपर्यंत तो कवळाच असतो मित्रांनो. कारण जिथपर्यंत वाकल तिथपर्यंतच घेऊ आपण मोडून असा असा बघू शकतो. हे खाली हे असं मोडून घ्यायचा कवळा. इथून अशा पद्धतीनं असं मोडून घ्यायचा. काय लय कवळे असतात ते नेटकेच जे काय पानातून निघतात ना ते एकच नंबर असतात मित्रांनो. चला आणखी शोधू. इकडं आहे घायपात तर चालू शोधायचं काम. सगळेच घायपाताला येतील असं नाही मित्रांनो. हेच आहे पण आपल्या आधी निभरून गेले काय नाही सोंडगे. कारण लय निबारे चालते नाही ना. पहा बरं वाटत किती निबार आहे काय माहिती. हे कर तर मित्रांनो हा निबारच आहे पण काय नाही. हा जास्त सोलून टाकावं लागलं तेव्हा त्याची भाजी होईल मित्रांनो. चला आता शोधत आहे कारण काटे पण खूप टोचतात. याला बघू शकता किती तीक्ष्ण काटे आहे. हे पण याला पण इतके तीक्ष्ण काटे आहे काय बोलूच नका. चला ही भाजी शोधणं म्हणजे लयच अवघड आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो. मित्रांनो आपल्याला 3च सोंडगे भेटले आहे. याची भाजी किती बनणार आहे अजून शोधावं लागते. तर रानात आलो आहे तर अशा भाज्या नेणं खूपच गरजेचं असतं. कारण अशा भाज्या आपल्याला भेटत नाही. कारण वर्षभर ते सोंडगे हे लगेच निभरून जातात. मोठे झाले लगेच निभरून जातात. त्याच्यामुळे त्याची भाजी करता येत नाही मित्रांनो. परत हे सोंडग्याला वरती फुलं पण येतात त्याची भाजी करतात. म्हणजे घायपात असा आहे का घायपाताचा प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे. पानापासून तर सोंडग्यापर्यंत सगळ्याच गोष्टीचा उपयोग आहे. तर खूपच उपयुक्त असणार घायपत ही वनस्पती ही वाळवंटी भागात ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी तिथंच उगवते. पण आमचा असा भाग आहे का सगळं मिक्स इथं सगळंच आहे. तर मित्रांनो चला आता ही भाजी आपण घरी नेऊ आणि मग ती तयार कशी करायची ते पण पाहायचं आहे. पण त्याच्या आधी अजून भाजी सापडली तर बरं होईल. नाही तर एवढ्याच राम राम. तर मित्रांनो एवढ्या रानामध्ये आपण एकटाच आहे बरं का. आणि इथं कोणीच नाही आणि आपण आलेला आहे भाजी नेण्यासाठी.
तर रानात फिरता फिरता सगळ्याच गोष्टीला तोंड द्यावं लागत, पण काळा पडायचं बारी लय लागत मित्र. चला आता व्हिडिओ पहा कंटिन्यू. मग आपण हे घेतले 1 2 3 4 5 तर भेटलेच आहे आपल्याला. त्याच्यामुळे चला आता एवढंच घेऊन बघू आणखी भेटले पुढं का. चला मित्रांनो आता ना हे 5 भेटले आहे, जर नाही भेटले तर मग एवढंच राम राम करायला लागेल. हां आपली गाडी इकडं लावली आहे आणि आणखी बघू शोधून भेटले, कारण हे भेटणं म्हणजे लयच अवघड काम आहे. चला आणखी झाडा झोडका जाऊन पाहू, जर भेटले तर भेटले. त्या कवळांनी गेला असला भारी होईल, कारण कवळी याची भाजी एकच नंबर लागते. इथं काय कुठं दिसणार बरं, इथं आहे एक, इथं कसं काय काटेल आहे ना, इकडं तिकडं सरकलं तर काटेल आहे. हे आतमध्ये आहे एक, या फिरत आहे मित्रांनो, पण काय कुठं भाजी दिसत ना आता, म्हणजे बांबू दिसत नाही याची भाजी करता. चला आता बघा, आता भेटली तेवढ्यातच राम राम करावं लागतं काय, नाही तर मग पाहू. तुम्हाला तर आता ही भाजी दाखवलीच आहे, त्याची कशी तयार करायची त्याचा पण व्हिडिओ बनवायच पाहिजे मित्रांनो. तर चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. मित्रांनो बरेच वेळ फिरला आहे, आता बरं इकडं माळ रान आहे सगळं. फिरता फिरता काय पार थकून गेलो मित्रांनो, काळा पडलो. इकडं दिसत काय पाच म्हण गेला आहे का, दिसत येतो एक बांबू येत आहे, हे पण येते काय. चला घेऊ घ्या, भेटला तोडून, जे पडल पत्र ते घेऊ पाडून. हे का या, जे पत्रात पडल ते घेऊ. चला हे पण आपल्याला भेटला, बरं झाला. चला आणखी शोधू, जे भेटत ते घेऊ. इकडं आहे वाटत का एक, जे लय उंच आलं ना त्याला कवळा राहत नाही मित्रांनो, जे नेटकच खाली राहतं पाण्यात तेच बाहेर राहत. इकडं आहे बरं का एक, इथं पण ते लय उंच वाढलं. हा तर जितका कवळा असेल तितका घेऊ, गेलाच नाही मित्रांनो ना, कारण आता भेटच नाही राहिलं. गायपातामध्ये पण प्रकार असतो, ते जाड पानाचा गायपात आहे, जर्सी गायपात आहे, कारण ते गायपात जास्तच खाज होता. त्याला बांबू आहे वाटत आहे, इकडे लय मोठा दिसत, त्याचं कस काय इकडे गायपात का, त्याचा बांबू आहे वाटत. जाऊन जवळ घेतलं काटा, काट्या खालीच काय नाही मित्रांनो, कारण हे असे काय पदाचं काम सावघड काम लय अवघड आहे. डायरेक्ट रागात निघाला, हे पण डायरेक्ट रागात निघाला मित्रांनो, काटा टोचला डायरेक्ट रागातच निघाला. हे डायरेक्ट रागात निघाला, हे लय बेकार. आता काय तर लावायला आता, काय दिसा ना, हे डायरेक्ट रागातच निघत. एक तर पाय जरा माहिती माथ्या जास्तच रागात निघत मित्रांनो. तर रागात बंद होत नाही, मी तर रागात बंद कराय औषध नाही, जास्त दबा आले आणखी रागात निघायचे.
काटा टोचलाय मित्रांनो. काटा टोचल्यामुळे ह्यो रगात निघाला. काटा मोडत नाही बरं घ्यायचा, पण मग जास्तच काटा भरला का रगात निघात. आता घटवत चाललाय. थोडासा विश्रांती देतो, कारण फिरून फिरून पाय गरम झाला ना, त्याच्यामुळे त्या रगात जास्तच निघायला. तर रगात पुसायचं तर आपल्या काय नाही, तर गावतानाच पुसतो. मोठा बांबू पाहिला आलू पळत, मग काय रगातच बांबळ झाला. घामाही निघला, पायाला जखम पण झाली मित्रांनो. कारण रानात याचं म्हणजे सोपा नाही. असा काटा बिटा, याचा काटा लय डेंजर. एकदा टोचलं ना डायरेक्टच रगात निघाला असं. त्याच्यामुळे काय असे रानात येऊन ही अशी भाजी शोधणं लय सावघड आहे मित्रांनो. नाही कोरडा बरा सुकून द्यायला म्हणजे बरोबर रगात बंद होईल ना. आपल्या रक्तात असं एक घटक राहतो का तो दमान बरोबर रगात गोठीत. आता ह्यो डाग लवकर निघायचा नाही रक्ताचा, त्याच्यामुळं हे पण पाय डायरेक्ट चपलातून घुसला काटा मित्रांनो. मित्रांनो आलो रानात, काय पता भाजी डायरेक्ट इथं भरला ना काटा, डायरेक्ट रगात निघलाय. पाय डायरेक्ट लाल रक्ताने ह्या तर वाळून गेलाय रगात. डायरेक्ट हाताला सुद्धा रगात माखलाय. चला आता काय भाजी न्यायला म्हणजे सोपा नाही मित्रांनो. चप्पल सुद्धा रक्ताने लाल झाले काय, हे पण इथं रगात. चला आता भेटल तेवढी भाजी न्याव. तर मित्रांनो हेच खरी मेहनत राहते, तसे रानात येऊन भाजी न्यायची आणि प्रत्येक गोष्टी सामोरे जायलाच लागत मित्रांनो. तर मित्रांनो थोडासा रक्त बंद झाला, कारण गरमच इतका, त्याच्यामुळे पाय पण गरम, बॉडी पण गरम झाली, त्याच्यामुळे रक्त जास्तच व्हायला लागला. आता झालाय थोडा कमी. चला बांबड्या तरी तो न्याचाच, सोडायचा नाही काही हो. आता हे बांबू डायरेक्टच नेणार मग काही हो. इथं माझा रगात काढलाय हे बांबू, काय ना रगात बांबू पाय माझा रगात निघला मित्रांनो. याला काय सोडणार आहे मग? हा, ज्यानं रगात काढला त्याला काम करणार, असं माझा वाद आहे मित्रांनो. त्याच्यामुळे रानात ही भाजी नेणं सोपा नाही. मग काय सोपा नाही मित्रांनो, डायरेक्टच रगात काढलाय माझा. ते बांबूसाठी आपण गेलतो ना, ते बांबू रगात काढला. मग आता त्याला सुट्टीच नाही, डायरेक्ट मोडून आणलाय मित्रांनो. ह्या अजून फार कसर नाही करायची. हेच आहे मित्रांनो, हे पण घेणार आहे मोडून. चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू पहा. रमाले तर खपत झाले, घेतो तोडून मी ढळत घरी डायरेक्ट. त्याची रेसिपी करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो. चला मित्रांनो, फार दमलो बा भाजीचे पायी घेतले. आता हे डिक्कीत भरून, हे डिक्कीत भरून घेतले. चला तर डायरेक्ट घरी भेटू मित्रांनो. तुम्हाला डायरेक्ट घरी दाखवतो, कारण आता उन्हा इतका ताण इतकी लागली काय बोलू मित्रांनो. तोंड कोरडा पडला डायरेक्ट, आणि पायाच होता रगात माणूस बंद वाटत. चला आता ढळू घरी. या रगात तर ते निशाणा तसंच राहणार आहे, पण रगात बंद झालाय बरं पायात याचा. डायरेक्ट घरी जाऊ आणि कुठं तर थांबू, मस्त हातपाय धुवून, कारण लयच गरम झालाय मित्रांनो. जिथं पाणी वाहते तिथं हातपाय धुवून जाऊ घरी. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. गाडीची पिशी काढून आण. होय जा पिशी काढून आण. डोका उकल नाही तिकडं, फाका उकल, पण पिशी काढून आण.
हे बायको पिशी काढायला लावली बा मग तिला उचलत नाही. काय आणलंय काय काय आहे डिक्कीत आहे काय आहे या पिशी दाखव बरं. हे बायकोला कायच नाही. काय काय आणलाय मा काढ गवसून पार येतो पायाचा रागात निघत पर्यंत तुला काय मग काय इथं भाजी कराय नको मग काय अरे मोडून आणलाय डिक्कीत बस नाही म्हणून हा काही कसं भेट नाही गवासला फार कसं तरी फार काट्या कुट्यात आणलाय गवसून रानातला मग काय भाजी कराय नको वर्षातून एकदा भेटत पण का 8 दिवस खायची आहे सुकून न जाता तवाच मग कोण जात आणायला खरंच 15 दिवसांनी तवर काय ना येऊन जाते लोक संपलं का संपलं का अजून आणायचा वर उचल चला डोक्या घेऊन चला बायकोला उचलता ना आवड आणला हे आले घेऊन ते लावलाय नाही म्हणा बरं उचलता का बायकोला उचलता ना आवड याल काय सांगता काय सांग गायपाताचा बांबडी केवढा बरं खाली वत केवढा एकट्यानं आणली आवडी भाजी स्वतः नाही आवर बर केवढा आणला दाखव 1 तास काढायचं 1 तास बायको फार डायरेक्ट गेली कामातून आवड बंबडी आणला एकट्यानं मा गाय पाताच एकदम भारी भाजी होती पण मग काय आता बायको कशी करते काय माहित आवडी आणला हे आता काढे तेव्हा मग केवढा याची भाजी कस तो खायला का हा खाली केव्हा पटापट बोल ना आता कव खाली ना कवतरी केव्हा खाते म्हणजे मग आता टाइम टेबल नाही दे कंच्या वर्षी खाली ना खाली आता किती वर्षापूर्वी भाजी खाते तो खाली 4-5 वर्षापूर्वी मा भाजी हा ना काय पाताची कोणी गेलते आणाय गेलो तर आपल्या डोंगराला आता नाही वाटत आपल्या डोंगराला नाही ना हे लय लांबून आणला होत्याच बांबड्यान मारागात काढला होत्या तुझ्या हातात आहे त्या होत्यानंच काढला मारागात त्याचा मोरचा टोक ते बाजूला त्या तुझ्या हाताखालीच हा बर लावून हेर त्याचा आहे हा होत्याच आहे का होत्यानंच मारागात काढला पायाचा पार होते बांबड्या जर्सी गाय पाताचा बरं का ते मठे पाण्याचा मग कसा लागत काय माहित ते गाय गावठी गाय पाताचा पण एकच होता मोर पण मारू दे मावाय टाकलो म्हण फार एकटाच फार घाम निघला पाणी प्यायला नव्हतं तिथं बाटली ठेवलीत काढ हा ना काय होत कसं काय रगात काढत आता टोचणारच येत माझा फार मित्रांनो आलो बा
काय नाही लय दमलो फार मित्रांनो. ही भाजी आणली माहिती सोपा नाही मित्रांनो. ही भाजी वर्षातून एकदाच भेटते. आता बायको करून दाखवेल भाजी कशी करायची. तुला माहित आहे ना करायचं माहित ही भाजी. आता बायको करून दाखवेल भाजी संध्याकाळी. आता दुपार झाली ना, गेलो तर भाजी आणायला आणि मग काय आलो घेऊन. मग काय हे असं आमचं जीवन आहे मित्रांनो. या रानातल्या भाज्या खायच्या आणि मस्तच राहायचं. हा नाही का जुने काळ त्या भाज्या खात बरा का आमचं वडील पूर्वज त्यानेच या खायला. त्याच्यामध्ये आम्हाला माहित आहे रानातल्या भाज्या मित्रांनो. तर आम्हाला काचा माहित, मग आम्ही रानावनातच राहील मित्रांनो. जंगलात डोंगरात दर्यात असेच आम्ही जंगलात राहून असा भाज्या खाऊ जंगलातल्या जुने काळात. तर चला आता याची भाजी बनवू. आणि ते मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपत. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा बरं का. रेसिपी व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघा.